नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की दिग्रजकरांच्या वाड्यात सगळीकडे शांतता पसरलेली असते. तर इकडे व्यंकू महाराज दरवाजातून बाहेर बघत एकटेच विचार करत उभे असतात आणि आता शकुंतलासुद्धा तिथेच असते. आता शकुंतला व्यंकू महाराजांना म्हणते की अहो, आपला अदू खरंच घर सोडून जाईल का हो? यावर व्यंकू महाराज म्हणतात की दिसतंय तर तसंच, तो कुणाचं काही ऐकायच्या मनस्थितीतच नाही आहे. वहिनींच्या या अशा वागण्यामुळे कधीतरी हा दिवस येणारच होता आणि ती वेळ आली आता. आणि म्हणतात की विठुराया त्या दोघांनाही सद्बुद्धी देव. तर दुसरीकडे आपण पाहतो की नारायणी काहीतरी काम करत असते आणि ती खूपच अस्वस्थ झालेली असते आणि तिला अदूचं बोलणं आठवायला लागतं, ज्यात अदू म्हणाला होता की ज्या घरात आपल्याच माणसांचा सतत अपमान होतो ना, त्या घरात मला राहायचंच नाही आहे. बाबासुद्धा ना तुझ्या याच कटकटी स्वभावाला कंटाळला होता आणि आज मी कंटाळलो आहे. ज्या घरात माझ्या बायकोला मान नाही आहे ना, त्या घरात आम्ही संसार करणारच नाही. आता हे सगळं आठवून नारायणी खूपच इमोशनल होते. आता तितक्यात तिथे इंदू येते. आता नारायणीला असं इमोशनल झालेलं बघून इंदू नारायणीजवळ जात तिला म्हणते की ताई, अशी भाजी निवडतात का गं? यावर नारायणी रडत म्हणते की मला ना काही सुचतच नाही आहे गं. तेव्हा इंदू नारायणीजवळ जात तिला मिठी मारते. आता नारायणी खूपच रडायला लागते आणि इंदूचा हात हातात घेत इंदूला म्हणायला लागते की इंदू, नका ना जाऊ तुम्ही घर सोडून. हवं तर मी बोलते अधूशी, तो ऐकेल माझं. आणि परत इंदूला विचारायला लागते की ऐकेल ना गं? आणि परत म्हणायला लागते की नाही ऐकणार तो. तेव्हा इंदू नारायणीला म्हणायला लागते की ताई, तू असा धीर नको ना गं सोडूस. तेव्हा नारायणी म्हणते की मी अधूशी बोलून येते. असं म्हणून ती तिथून जायला लागते. तेव्हा इंदू नारायणीला थांबवते आणि म्हणते की अगं ताई, आत्ता नको. तो कुणाचंही काही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आहे आणि आपला विठुराया काहीतरी मार्ग नक्की दाखवेल. तू शांत हो आधी. अदू शांत झाला ना की मी बोलून बघते त्याच्याशी. तर दुसरीकडे आपण पाहतो की अदू व्यंकू महाराजांच्या खोलीत येतो आणि म्हणतो की मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. यावर व्यंकू महाराज अदूला समजवत म्हणतात की अधोक्षज तू. यावर अदू व्यंकू महाराजांना मध्येच थांबवत म्हणतो की नाही काका, माझा निर्णय झाला आहे. मी आणि इंदू उद्या सकाळीच घर सोडतोय आणि दुसरीकडे राहायला जातोय. तेव्हा शकुंतलासुद्धा अदूला समजवायला जाते. तेव्हा अदू शकुंतलासमोर हात जोडतो आणि म्हणतो की माफ कर काकू, आणि प्लीज मला समजवण्याचा प्रयत्न पण करू नका. आणि तुम्हाला तर माहीतच आहे की या घरात कुणाचं चालतं ते, पण तुम्ही काळजी करू नका. एकदा का माझी राहायची नीट व्यवस्था झाली ना, तर मी तुम्हा दोघांना पण घेऊन जाईल इथून. यावर शकुंतला अदूला समजावत म्हणते की अदू, अरे हे आपलं घर आहे. तेव्हा अदू म्हणतो की हे आपलं घर आहे आणि तो हसायला लागतो आणि म्हणतो की आईला फक्त घर, पैसे, जमीन हेच पाहिजे होतं. तिला माणसांची किंमत नाही आहे. मग कशाला इकडे राहायचं? एकदा का मी राहायची नीट व्यवस्था केली ना, तर तुम्ही पण तिकडेच यायचं राहायला. आईला हे घर घेऊन बस म्हणावं. मग यावर शकुंतला आणि व्यंकू महाराज काहीच बोलत नाहीत. ते खूपच टेन्शनमध्ये येतात. आता अदू तिथून निघून जातो. तर आता यानंतर रात्री आपण पाहतो की सर्वजण गाढ झोपलेले असतात. आता इंदूसुद्धा झोपलेली असते आणि झोपेतच ती थोडीशी अस्वस्थ व्हायला लागते आणि तिला झोपेत दिसतं की ती झोपेत विठुरायाशी बोलते आणि ती विठुरायाला म्हणते की काय करू रे विठुराया, मोठ्या बाई आहेत तशाच वागणार आहेत आणि अदू ऐकायला तयार नाही आहे. माझं घर तुटतंय रे, तूच काही तो मार्ग दाखव. आता तेव्हा एक आवाज यायला लागतो की घर तुझं आहे ना, मग तुलाच मार्ग काढावा लागेल. आता इंदू त्या आवाजाच्या दिशेने इकडे तिकडे बघायला लागते. तर इंदूसमोर एक काका येऊन उभे राहतात. तेव्हा इंदू आश्चर्याने त्यांना विचारायला लागते की आपण कोण आहात महाराज? त्यावर ते महाराज म्हणतात की मी कोण आहे, काय आहे, कुठून आलो आहे हे महत्त्वाचं नाही आहे. त्याहून ही मोठी जबाबदारी आहे तुझ्या खांद्यावर. आणि म्हणतात की इंद्रायणी, तू दिग्रजकर घराण्याची सून आहेस आणि सून म्हणजे या घराची लक्ष्मी आणि सून म्हणजे घराचं घरपण टिकवणारी, त्याला जीवापाड जपणारी. कोणतंही घर टिकतं ते सुनेच्या प्रेमावर, संयमावर आणि तत्वावर. घरातल्या सुनेमुळेच घर संकटात सुद्धा टिकून राहतं. आणि ते वाड्याकडे हात करत म्हणायला लागतात की इंद्रायणी, तू जर हे घर सोडून गेलीस ना, तर दिग्रजकरांच्या घराण्याचा पायाच उखडल्यासारखा होईल. तू हे घर सोडता कामा नये बाळा. या घरावर संकटाची छाया आहे आणि यातून या घराला तूच वाचवू शकतेस. आता इंदू हे सगळं खूप मन लावून ऐकत असते. आता ते महाराज पुढे म्हणायला लागतात की तू या घराची रक्षण करते आहेस इंद्रायणी. आता निर्णय तुझा आहे. विठुराया तुला योग्य निर्णय घेण्याचं बळ देऊ दे. आणि म्हणायला लागतात की घर तोडून नाही तर जोडून राहावं माणसाने. आता इंदू त्यांना परत विचारायला लागते की महाराज कोण आहात तुम्ही? सांगा ना, कोण आहात तुम्ही? यावर ते महाराज
महाराज काहीच बोलत नाहीत आणि विठुरायासमोर हात जोडत म्हणायला लागतात की राम कृष्ण हरी. आता आपण पाहतो की अचानक इकडे इंदू झोपेतून जागी होते आणि ती खूपच अस्वस्थ झालेली असते आणि घाबरून इकडे तिकडे बघायला लागते आणि परत थोडीशी शांत होत स्वतःला सावरते आणि अदूकडे बघायला लागते. आता अदूला असं झोपलेलं बघून इंदू थोडीशी विचारात पडते आणि म्हणते की स्वप्न होतं हे, आणि म्हणते की पण ते बाबा कोण होते आणि असं का बोलत होते, ते कुठेतरी पाहिले त्यांना, चेहरा तर ओळखीचा वाटत होता. तर आता यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतो की प्रेमनाथ आणि मोठ्याबाई बोलत असतात. आता प्रेमनाथ मोठ्याबाईंना म्हणतो की आम्हाला सगळ्यांचं सगळं माहिती आहे सासूबाई, आम्ही मेव्हणे साहेबांचा राग रंग पाहून सगळं सांगू शकतो, ते जे काही बोललेत ना ते करू शकतात, ऐका माझं, प्लीज जाऊन थांबवा त्यांना. यावर मोठ्याबाई म्हणतात की जावई बापू, अधोक्षजची आई आहे मी, तो काय करू शकतो आणि काय नाही हे तुमच्यापेक्षा जास्त चांगलं ना मला माहिती आहे, त्यामुळे मला अक्कल शिकवू नका. तेव्हा प्रेमनाथ मोठ्याबाईंना म्हणतो की सासूबाई माफ करा आम्हाला, पण पाठराखीणबाईंवर जीव जडल्यापासून मेव्हणे साहेब थोडेसे बदललेत, आणि म्हणायला लागतो की जो माणूस तिच्यासाठी जीव देऊ शकतो तर तो घर पण सोडू शकतो. काळाची पावलं ओळखा सासूबाई. तेव्हा मोठ्याबाई प्रेमनाथकडे बघायला लागतात आणि थोड्याशा विचारात पडतात. आता प्रेमनाथ परत मोठ्याबाईंना म्हणायला लागतो की थोड्या वेळासाठी तरी तुमचा इगो बाजूला ठेवा हो, अहो आम्ही तुमच्या टीममध्ये आहोत म्हणून आम्ही तुम्हाला सांगतोय हे बघा, अधोक्षज महाराज जर घर सोडून गेले ना तर त्या धुपकरांचे 15 लाख रुपयेसुद्धा जातील, ते जाऊ द्या हो, पण गादी, हो आता हातातोंडाशी आलेली गादी चुटकीसरशी निघून जाईल आणि कुणाच्या पदरात पडेल तर व्यंकट महाराजांच्या. आता प्रेमनाथचं हे बोलणं ऐकून मोठ्याबाई थोड्याशा विचारात पडतात. आता प्रेमनाथ मोठ्याबाईंना म्हणायला लागतो की म्हणून सांगतोय सासूबाई, माझं ऐका आणि अधोक्षज महाराजांना थांबवा. तेव्हा मोठ्याबाई प्रेमनाथच्या बोलण्यावर विचार करायला लागतात. तर दुसरीकडे आपण पाहतो की इंदू स्वयंपाक करत असते, तर नारायणीसुद्धा तिथेच असते. आता नारायणी इंदूला विचारायला लागते की इंदू तू बोललीस का ग अधूशी. आता नारायणीच्या बोलण्याकडे इंदूचं अजिबात लक्ष नसतं आणि तिला रात्रीचं स्वप्न आणि स्वप्नातील महाराज आणि त्यांचं बोलणं सारखं आठवत असतं. आता नारायणी इंदूला विचारायला लागते की इंदू कुठे लक्ष आहे तुझं. तेव्हा इंदू अचानक दचकते आणि नारायणीला म्हणते की ताई तू, आणि घाईघाईतच नारायणीला म्हणायला लागते की तू जरा इकडे लक्ष दे ना, मी आले लगेच. यावर नारायणी इंदूला विचारायला लागते की तू कुठे निघाली आहेस. तेव्हा इंदू म्हणते की मी तुला सगळं सांगते नंतर आल्यावर. असं म्हणून इंदू धावतच तिथून निघून जाते. आता इंदूचं असं वागणं बघून नारायणीसुद्धा जरा टेन्शनमध्ये येते. आता यानंतर आपण पाहतो की इंदू एका अडगळीच्या खोलीत आलेली असते आणि त्या अडगळीच्या खोलीत जुनं फर्निचर, जुन्या वस्तू सगळं इकडे तिकडे पसरलेलं असतं. आता इंदू त्या अडगळीच्या खोलीत काहीतरी शोधायला लागते. तेव्हा इंदूला एक पेटी दिसते. ती पेटी खूप जुन्या काळातील असते. आता इंदू ती पेटी उघडते तर त्या पेटीमध्ये काही फोटो असतात. आता इंदू त्यातील एक फोटो काढून बघायला लागते आणि ती आता एक असा फोटो बघते, ते बघून ती खूपच शॉक होऊन जाते. तर तो फोटो दुसरा तिसरा कोणाचा नसून त्यांचाच असतो, जे इंदूच्या स्वप्नात रात्री आलेले असतात. आता इंदू त्या फोटोवरची धूळ झटकते आणि तो फोटो नीट बघायला लागते. तर त्या फोटोवर नाव असतं गोविंद महाराज दिग्रजकर. आता इंदू आश्चर्याने स्वतःशीच म्हणते, हे तर व्यंकू महाराजांचे बाबा आहेत, म्हणजेच माझे आजे सासरे हे आले होते माझ्या स्वप्नात. असं म्हणून इंदू खूपच खुश होते. तर आता दुसरीकडे आपण पाहतो की व्यंकू महाराज एकटेच विचार करत बसलेले असतात आणि ते स्वतःच्या मनातच म्हणतात की वहिनी कायमच माझ्याबद्दल गैरसमज करून घेत आल्यात आणि आता अधूसुद्धा घर सोडून जायचं म्हणतोय. तितक्यात आता तिथे इंदू येते आणि इंदूच्या हातामध्ये एक पिशवी असते. आता व्यंकू महाराज इंदूकडे बघायला लागतात, तर इंदूसुद्धा व्यंकू महाराजांकडे बघायला लागते आणि व्यंकू महाराजांना म्हणते की तुम्ही विचार करताय ना तसं काही होणार नाही आहे महाराज. तेव्हा व्यंकू महाराज इंदूला म्हणतात, इंदू दरवेळेस माझ्या मनात जे काही सुरू असतं ते कसं ओळखतेस ग तू. यावर इंदू व्यंकू महाराजांना म्हणते, शिष्या आहे ना तुमची. तेव्हा व्यंकू महाराज इंदूला म्हणतात की पण अधोक्षजला कोण समजावणार, तो तर कुणाचंच ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आहे. यावर इंदू म्हणते, त्याला ऐकावं लागेल महाराज, दुसरा पर्यायच नाही आहे आता. तेव्हा व्यंकू महाराज आश्चर्याने विचारतात की म्हणजे. यावर इंदू त्यांना म्हणायला लागते की अहो तुम्हाला मला एक दुसरी महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. आणि इंदू सांगायला लागते की मला एक स्वप्न पडलं होतं आणि एक बाबा आले होते आणि ते स्वप्नात इंदूला काय म्हणाले हे सर्व इंदू व्यंकू महाराजांना सांगायला लागते. आता इंदू व्यंकू महाराजांना म्हणते की अहो ते बाबा कोण होते मला कळतच नव्हतं आणि तेही सांगत नव्हते, पण सारखं असं वाटत होतं की कोणीतरी जवळचं आहे. आणि अडगळीच्या खोलीत जाऊन जेव्हा मी जुने फोटो पाहिले
तेव्हा हा फोटो मला भेटला, असं म्हणून ती पिशवीतील फोटो काढून व्यंकू महाराजांना दाखवायला लागते. आता फोटो पाहून व्यंकू महाराज खूप कौतुकाने फोटोकडे बघायला लागतात आणि इमोशनल होत म्हणायला लागतात की अगं बाबा आहेत हे माझे, म्हणजे काल रात्री तुझ्या स्वप्नात माझे बाबा आले होते. आणि ते विठुरायाच्या मंदिराकडे बघायला लागतात आणि म्हणतात की म्हणजे बाबांच्या रूपात प्रत्यक्ष विठुरायानेच येऊन तुला दर्शन दिलं. आणि आता बाबांचं असं म्हणणं आहे की तुम्ही दोघांनी आपलं हे घर सोडून कुठेही जाऊ नये. दिग्रजकरांचा हा वारसा आता तुला आणि अधोक्षजलाच पुढे चालवायचा आहे. माहिती आहे का, गोपाळचा या कशावरच विश्वास नाही आहे. आपल्या घराण्यात ही चालू असलेली विठ्ठल सेवेची अखंड परंपरा तुम्हा दोघांनाच पुढे घेऊन जायचं आहे. आणि ते इंदूसमोर हात जोडून म्हणायला लागतात की मी हात जोडून विनंती करतो की तुम्ही दोघांनी हे घर सोडून जाऊ नका. तेव्हा इंदू व्यंकू महाराजांचा हात हातात घेत म्हणते की महाराज हे तुम्ही काय करताय. आणि ती व्यंकू महाराजांचे पाय धरते आणि म्हणते की तुम्ही विनंती नाही तर आज्ञा करायची महाराज. ही शिष्या तुमच्या आज्ञेबाहेर नाही आहे. एक सून म्हणून माझी जबाबदारी आहे हे घर जोडून ठेवणं. आता मला कळलं आहे की मी या घराची रक्षण करते आहे. घर तोडण्यासाठी नाही तर घर जोडण्यासाठी या दिग्रजकर घराण्याची सून झाली आहे मी. तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात की अगं पण आदूला कोण समजवणार. तेव्हा इंदू व्यंकू महाराजांकडे बघायला लागते आणि तिच्या चेहऱ्यावर एक छोटीशी स्माईल येते. आणि आजचा भाग इथेच संपतो. तर उद्याच्या भागात आपण असं पाहणार आहोत की मोठ्या बाई इंदूचे पाय धरतात आणि तिला रडत म्हणायला लागतात की इंद्रायणी मी पाया पडते तुझ्या, माझ्या पोराला थांबव, तो निघतोय, तू मला वचन दे तू त्याला थांबवशील. असं म्हणून मोठ्या बाई इंदूला हात जोडून गयावया करायला लागतात. आता मोठ्या बाईंना असं हात जोडताना आणि इंदूच्या पाया पडताना पाहून सर्वजणच खूप आश्चर्याने मोठ्या बाईंकडे बघत असतात. तर आता आपल्याला पाहायला मजा येणार आहे की इंदू नक्की कशी अदूला थांबवण्यामध्ये यशस्वी होते आणि दिग्रजकरांचं घर जोडून ठेवते. तर आजचा एपिसोड कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन एपिसोड पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.